काली मातेचं स्वरूप म्हणतो, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता। ही आपली संस्कृती आहे। ज्या ज्या ठिकाणी स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो तिथे तिथे देवता वास करते। ही आपली संस्कृती आहे आणि त्याच ठिकाणी या स्त्रीचाच नव्हे, लेकीचाच नव्हे, माझाच नव्हे तर माझ्यासह तमाम स्त्रीत्वाचा अपमान करण्याचं काम या काँग्रेसच्या लोकांनी केलं हे मी या ठिकाणी नमूद करते। केवळ माझाच नाही, लेकीला परक म्हणून यांनी माझा एकटीचा नाही तर घराघरात जन्माला आलेल्या प्रत्येक लेकीचा अपमान केला आहे। त्यांच्या स्वतःच्या सुद्धा लेकीचा अपमान केलेला आहे। या लेकीला या निमित्ताने आपल्या माहेरचं ऋण फेडण्याची संधी मिळालेली आहे। कारण स्त्री ही शेवटी नदीसारखी असते। आपण अरुणावतीच्या भागात अरुणावतीच्या पाण्याने सिंचित झालेल्या या जमिनीच्या अत्यंत सुपीक अशा भागामध्ये वावरतो। या पाण्याचा वाहन तुम्ही बघितलं असेल, नदी वाहत असताना आपले दोन्ही काठ सुजलाम सुफलाम करते। दोन्ही भागाची जमीन ही सुपीक करत करत वाहत असते। बाईचं जगणं ही नदीसारखं असतं। या बाईचा एक काठ माहेर असतो, दुसरा काठ सासर असतं। आजपर्यंत 25 वर्ष मी माझा एक काठ सासर संपन्न केलं। आता ती वेळ आहे माझा दुसरा काठ म्हणजे माझं माहेर संपन्न करण्याचा। तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यावर निश्चित माझा हा दुसरा काठही संपन्न केल्याशिवाय राहणार नाही, ही 100% खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देते। आणि म्हणूनच या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की असा कुठलाही आरोप झाला असेल, काही झाला असेल त्याची चिंता मला नाही आहे। याचं कारण मला माझ्या सगळ्या लोकांवरती विश्वास आहे। परंतु या ठिकाणी उमेदवार म्हणून उभी राहत असताना माझ्या तुम्हालाही सगळ्यांना एकच सांगणं आहे, केवळ आमची लेक आहे म्हणून केवळ भावनिक होऊन मला मतदान करा असं मी या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात चुकूनही म्हणणार नाही। कारण माझा लोकशाहीवरती आणि तुम्हा सगळ्यांच्या बुद्धीवरती प्रचंड विश्वास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचं आमचं प्रत्येकाच्या मताला प्रचंड किंमत आलेली आहे, प्रचंड महत्त्व आलेलं आहे। हे मत देताना आपण जपून टाळून सुलाखून मोजून मापून दिलं पाहिजे। साधं बायकांना तुम्ही या ठिकाणी बसलेल्या माय मौल्यांना बाजारात गेलो मेथीची जुडी आणायची असली, त्या मेथीच्या ढिगाऱ्यातून त्या बाईने जर मेथी काढून दिली तुमच्या हातात, तिने दिलेली मेथी घेतो का आपण? तिने दिलेली जोडी घेत नाही। आपण आपल्या हाताने दुसरी भुसकून काढून घेतो त्याच्यातली आणि ती पण खालीवरी करून बघतो की नाही, सडकी आहे का नाचकी आहे का। समजा घरात सडकी निघालीच ती मेथी तर दुसऱ्या दिवशी दुसरी आलूचं घरात आलू राहते, तिची भाजी करता येते आपल्याकडे, दुसरा पर्याय असतो। पण तरी आपण तपासून घेतो। आता गरम उन्हाळा चालू आहे, सगळ्यांनी घराघरात थंड पाण्यासाठी माठ आणले। माठ घेताना सुद्धा आपण असं टन वाजवून घेतो माठाच्या बुडाला, अंगठ्याने वाजवून घेतो की नाही असं कच्चं आहे की पक्क आहे। ते माठ मातीचंच माठ आहे। मातीचं माठ फुटलं तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला तपास दुसरं आणता येतो। त्या माठातलं माती आपल्याला कळत नाही ती कच्चं आहे की पक्क आहे, बरोबर आहे की नाही सुपारे भाऊ? त्या माठातलं मातीतलं कच्चं पक्क काही कळत नाही तरी तपासून बघतो, फुटलं तरी दुसऱ्या दिवशी दुसरं आणता येते। परंतु जर या इलेक्शन मध्ये फुटका मडका लोकसभेत पाठवलं 5 वर्ष बदलून घ्यायची कारण या लक्षात घ्या, 5 वर्ष बदलून घेता येत नाही। त्याच्यामुळे जे असे फुटके फाटके कामं केलेली पार्सल आहे त्यांना पाठवायचं लक्षात नाही घ्यायचे, तपासून पाठवले पाहिजे, वाजवून घेतले पाहिजे, तावून सुलाखून पाठवले पाहिजे। आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते ही निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक नाहीये दादांनो। ग्रामपंचायतच्या निवडणुकीला समजा एखादा उमेदवार ग्रामपंचायतचा सदस्य आलता भरता निवडण्यात गेला, काम नाही झालं तर आपलं पंचायत समितीचा मेंबर असते, जिल्हा परिषदचा असते, नगर पंचायतचा असते, नाही झालं तर आपले आमदार असतात। आमदार साहेब आपल्या पालकमंत्री आहेत, त्यांचं कोणीतरी 2-4 माणसं आपले कामं करतात। आणि इकडं संजू भाऊ आहेत, आपलं काय म्हणतात संजू भाऊ, काय म्हणतात ते त्यांना आपलं मणक्याचं, बरोबर आहे की नाही? आपलं मणक्याचं सगळे कामं करून घ्यायला इतका प्रचंड विकास या ठिकाणी आता पोहरादेवीला बघितलं। बंजारा समाजाची काशी असलेलं हे या ठिकाणचं पवित्र मंदिर, हे पवित्र शहर, आपले संत रामदेव महाराज इतक्या दिवसांपासून मंत्रालयाच्या खेटा घालायचे फाईल घेऊन आदरणीय राजूदास जाधव या ठिकाणी बसलेले आहेत, माझे सहकार क्षेत्रातले माझे वरिष्ठ सहकारी, माझे मार्गदर्शक। त्या ठिकाणी पोहरादेवीचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मंत्रालयाच्या खेटा घातल्या, ते या ठिकाणाहून स्वर्गवासी झाले। परंतु पोहरादेवीचा विकास झाला नाही, परंतु केवळ आपले आदरणीय संजूभाऊ त्या ठिकाणी आले, माननीय मोदी साहेब त्या ठिकाणी आले, माननीय युतीचं सरकार या ठिकाणी आल्याबरोबर आपण बघता आज त्या संपूर्ण पोहरादेवीच्या परिसराचा कायापालट झालेला तुम्हाला सगळ्यांना दिसतोय।
पोरादेवीचं मंदिर काही या 4-5 वर्षातलं आहे का? हजारो अनेक वर्षांपासूनचं मंदिर त्या ठिकाणी आहे. अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी चांगलंपणे सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न चालू होते, परंतु या ठिकाणी असावे लागते. या ठिकाणची इच्छाशक्ती महत्वाची. अशी इच्छाशक्ती असणारी माणसं त्या पदावरती बसवावी लागतात. त्यासाठीची ही निवडणूक आहे. लोकसभेत आपल्याला उमेदवार पाठवायचा आहे. रस्ते, ड्रेनेज, नाल्या, स्ट्रीट लाईट, पेवर ब्लॉक हे तर चालतच राहतात. भाऊनी आता सांगितलं ते काम होणारच आहे, परंतु हा विकास म्हणजे खरा विकास नव्हे. आपल्याला लोकसभेत पाठवायचं आहे. त्या पवित्र मंदिरात देशाची ध्येय धोरणे ठरवले जातात. ज्या लोकसभेमध्ये या देशाची संरक्षण नीती काय असली पाहिजे, जलनीती काय असली पाहिजे, अर्थनीती काय असली पाहिजे, शिक्षण नीती काय असली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह ज्या मंदिरात होतो त्या संसदेमध्ये आपल्याला आपला उमेदवार पाठवायचा आहे. एक छोटासा निर्णय काय मोठा बदल घडवू शकतो हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं. अनेक वर्षांपासूनचं 370 असलेलं कलम आजपर्यंत ही काँग्रेस हटवू शकलेली नव्हती. एका झटक्यात मोदी सरकारने निर्णय घेतला, 370 कलम हटवलं आणि संपूर्ण अर्थात खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला म्हणता येईल. आपला स्वतंत्र असलेल्या काश्मीरमध्ये तुम्हाला आम्हाला जाता येत नव्हतं. तुमचे आमचं झाले तर जाऊ द्या, या भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून देशाच्या सीमेवर जे आमचे जवान लढतात, अनेक आपल्यापैकी अनेकांची लेकरं आपल्या सैन्यामध्ये असतील, त्या ठिकाणी लढत असतील. हे जवान त्या ठिकाणी लढत असताना पाकिस्तानचं सैन्य आहे, इकडे चीनचं सैन्य आहे, बांगलादेशचं सैन्य आहे, खाली श्रीलंकाचं सैन्य आहे. या सगळ्या सैन्यांना जीवाची बाजी लावून तोंड देत असतात. मरण समोर दिसत असताना त्या ठिकाणी तुमचं माझं रक्षण व्हावं म्हणून बाउंड्रीवरती त्या ठिकाणी लढा देत असतात, पहारा देत असतात. परंतु आजपर्यंत या काँग्रेसच्या काळात काय होत होतं, जर पाकिस्तानच्या सैन्याने तिकडून गोळीबार सुरू केला तर जोपर्यंत दिल्लीवरून आदेश येत नाही तोपर्यंत आमच्या सैन्याला कुठलीही गोळी चालवायचं स्वातंत्र्य नव्हतं. मग 2 सैनिक बरोबर 4 सैनिक जब तक दिल्ली आदेश नाही देतील तोपर्यंत आमचा सैनिक गोळी चालवू शकत नव्हता. माननीय मोदी साहेबांनी हे बंद केलं आणि आपल्या सैनिकांनी सांगितलं आम्ही महत्वाचे नाही, दिल्लीचे पंतप्रधान महत्वाचे नाही, माझ्या देशावरच्या सीमेवरच्या जवानाची जान महत्वाची आहे, राष्ट्रप्रथम, बाकी सगळं नंतर. आणि त्यांनी सांगितलं गोळी चालवायची सुद्धा वाट बघायची नाही. त्या पाकिस्तानच्या सैनिकांनी बंदुकीच्या चापवर बोट जरी ठेवलं तरी तुम्ही फायरिंग सुरू केली पाहिजे. ही ताकद असणारा पंतप्रधान आपल्याला देशाच्या त्या सर्वोच्च पदावरती बसवायचं म्हणलं. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. ज्या प्रतिनिधीला तुमच्या इथल्या प्रश्नांची जाण असली पाहिजे, इथल्या सगळ्या अडचणींचा भान असलं पाहिजे, तुमच्या प्रश्नांची मांडणी करण्याची ताकद असली पाहिजे आणि ही ताकद कामातून निर्माण होत असते. आणि निश्चितच म्हणून या भागातील जे प्रश्न असतील, आता तुम्हाला सांगितलं मी अरुणावतीचे प्रश्न असतील, त्यातील कालव्याच्या काही अडचणी असतील, अनेक कालवे बंद पडले असतील, हे सिंचनाचे मार्ग माझ्या कामातून निश्चितपणे पूर्ण करून प्रत्येकाच्या घरापर्यंत, दारापर्यंत, शेतीपर्यंत पाणी कसं पोहोचवता येईल यासाठी तुमची प्रतिनिधी म्हणून निश्चित येणाऱ्या काळात काम करेल. कारण याच भागात माझ्या वडिलांची कैलासवासीय बाबासाहेब महल्ले यांच्या कामातून मी सगळं हे काम जवळून बघितलेलं आहे. जवळच असलेल्या सारंगपूर इथली रहिवासी आहे. लहानपणापासून वाडी वस्त्यांवर वाढली. भाऊ नसल्यामुळे लहानपणापासून मुलासारखं शेतीवर जाऊ दिलं, रानोमाळ फिरू दिलं, जंगल वस्त्या रानोमाळ फिरलेली आहे. त्याच्यामुळे वावरात फिरत असताना धुरा कशाला म्हणतात, माती कशाला म्हणतात, ढेकळ कशाला म्हणतात, औट कसं झुकतात, कासरे कसे ओढतात, मुसक्या कशाला म्हणतात, पुराणी कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघितल्या आहे. एवढंच नाही तर कापूस वेचायच्या आधी सीताताई कशी करतात हे सुद्धा केलेली बाई आहे मी. त्याच्यामुळे कास्तकारांचे सगळे प्रश्न जवळून माहिती आहे. त्याच्यामुळे तुमचे सोयाबीनचे प्रश्न असतील, तुमचे कापसाचे प्रश्न असतील, तुरीचे प्रश्न असतील, निश्चित यांच्या भावाशी तुमच्या सगळ्यांचं जगणं अडलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने खासदार हेमंत पाटील साहेबांनी हळदवर आधारित प्रक्रिया केंद्र आणि संशोधन केंद्र आम्ही हिंगोलीत सुरू केलं, त्याच धर्तीवर आपल्या येथे उत्पादित होणाऱ्या मालांवरती संशोधन केंद्र या भागात सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि अनेक बेरोजगारांच्या हाताला त्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचं काम करेन. याचं कारण तुम्ही सगळ्या दिग्रजकरांना माहिती आहे. दिग्रज असेल, दारव्हा असेल, पुसद असेल, आपल्या भागातील अनेक ठिकाणी गोदावरी अवरांच्या शाखा आहेत. आदरणीय जीवन काका, आपल्याला माहिती आहे गोदावरी अवरांच्या माध्यमातून तब्बल 5,000च्या वर मुलांच्या हातांना आम्ही काम दिलं. आमचे अनेक कर्मचारी या ठिकाणी असतील जे या भागाचे भूमिपुत्र आहे. तेव्हा तुम्हाला इलेक्शनला उभं राहायचं किंवा राजकारणासाठी म्हणून काही समाजकारण करायचं असं आयुष्यात कधी केलं नाही. तसं करायचं असतं तर एखादा मतदारसंघ बघितला असतं तेवढंच काम केलं असतं. परंतु कायम
खासदार साहेबांनी, हेमंत पाटील साहेबांनी आणि वडिलांनी एकच संस्कार केला, ज्यांची पत नाही त्यांची पत निर्माण करायसाठी राजश्री काम केलं पाहिजे आणि तोच संस्कार घेऊन मी आज काम करते आणि येणाऱ्या काळातही तुमची बहीण म्हणून तेच काम पुढे नेईल हेही तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने सांगते. निश्चित एक बहीण म्हणून माहेर बद्दल जास्त ओढा असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? आपल्या सासरच्या लोकांना कळतच नाही आपण माहेरचं किती भलं करून टाकतो गुपचूप गुपचूप, करतो की नाही? मी असं तुम्ही असं सगळ्यात घरी आपण. अरे तो जिव्हाळा चालत असते राव, काही पण म्हणा तुम्ही. सगळ्या पुरुषांची सगळ्यांची माफी मागते, मग ती आमची भावजे असू द्या नाही तर आम्ही असू द्या. माहेरच्या बद्दलचा जिव्हाळा इतका प्रचंड असतो की त्याचं आम्हाला कसं कसं भलं करता येईल याचा सातत्याने आम्हाला भास असतो. कारण एकमेव ती एक जागा असते बांधवांनो, जेव्हा अख्खं जग आमच्याकडे पाठ फिरतं, जेव्हा अख्खं जग वसंत भाऊ आमच्याकडे पाठ फिरतं, तेव्हा आम्हाला खात्री असते अर्ध्या रात्री सुद्धा श्रीधर काका आमच्यासाठी जे दार उघडं असतं. परमेश्वर एक वेळ दरवाजा बंद करेल, परंतु माहेरची माणसं लेकीसाठी कधीही दरवाजा बंद करत नाही. असं हे माझं माहेर आहे आणि या माहेरच्या माणसांकडे आलेली ही राजश्री पाटील ही एक उमेदवार म्हणून नाही, तुम्हा सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून, तुम्हा सगळ्यांची लेख म्हणून, तुम्हा सगळ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्या संसदेत तेवढ्या ताकदीनं मांडण्यासाठी जाणारी आहे म्हणून. आणि केवळ लेख आहे म्हणून मतदान तुम्ही या ठिकाणी इतक्या वेळेपासून बसलेले आहात, बऱ्याच वेळचे बसलेले आहेत तुम्ही. ऊन आहे रणरणत तरी इतक्या वेळचे बसले थांबलात कारण तुम्ही महायुतीचे प्रतिनिधी आहात, तुम्ही सगळेजण महायुतीचे मतदार आहात. मी एवढं सगळं का सांगते मग तुम्हाला? तुम्ही सगळे तर धनुष्यबाणालाच मतदान करणार आहात. हे सगळं सांगण्याचं कारण एवढ्यासाठी आहात की इथून बाहेर गेल्याच्या नंतर ज्या अनेक लोकांना तुम्ही भेटणार आहात आणि त्यांना सांगणार आहात की आपली ताई उभी आहे, आपल्या संजीव भाऊंनी एक प्रतिनिधी या ठिकाणी दिलाय, महायुतीचा एक उमेदवार आहे, त्याच्या धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचं आणि समोरच्याने विचारायचं का? आपल्याला माहित असलं पाहिजे माझी पोरगी तर आहे काय, पण तुमची पोरगी काय ताकदीची आहे, महायुतीने काय ताकदीचा उमेदवार दिलाय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यात माझा अहंकार मुळीच नाहीये, हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छिते. कारण कुठलंही काम करायचं असेल, आपली लायकी असेल तर आपण केलं पाहिजे, या नम्र भावनेने मी प्रत्येक गोष्ट करत असते. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते की संपन्न करत जाऊ या भावनेने आजपर्यंत काम केलं आणि तेच पुण्याचं संचित घेऊन आज तुम्हा सगळ्यांपुढे तुमचे सगळे प्रश्न असतील ते सोडवायसाठी मी उभं आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या 26 तारखेला आपण सगळेजण धनुष्यबाणाचं बटन दाबून महायुतीला मतदान करून माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी 400 पार मध्ये आपलं यवतमाळ वाशिमचं एक ताकदीचं हक्काचं माणूस पाठवण्यासाठी महायुतीला प्रचंड मतदान करून विजय करा हे नम्र आवाहन तुम्हाला या ठिकाणी करते. आणि येणाऱ्या काळात एक तुम्हाला सगळ्यांना सांगते, ताई कुठे राहते, ताई कुठे करते, काय करते, माझा अनुभव प्रचंड मोठा आहे. हे तुम्ही मला यवतमाळ वाशिमचं सांगू नका फक्त. दादा तुम्हाला माहिती आहे 6 राज्यातल्या संस्थेचं काम सांभाळते, 6 राज्यातल्या संस्थेचं. तेलुगू भाषेतली माणसं माझ्याकडे काम करतात, कन्नड भाषेतली माणसं माझ्याकडे काम करतात, गुजराती भाषेतली माणसं माझ्याकडे काम करतात. 3 बचत गट, 30 महिला, 3 लाख रुपयांच्या ठेवी इथून सुरू झालेली माझी पतसंस्था, 10 बाय 10च्या खोलीत सुरू केलेला हा प्रवास, 10 वर्षापूर्वी काम सुरू केलं. चांगली टीम जमवली, मॅनेजमेंटची टीम आली, प्रत्येक शहरातले एक्सपर्ट लोक जमवले. काम कसं करून घ्यायचं, कशा पद्धतीने करायचं याच्यावरती कामाचं यश अवलंबून असतं. मित्रांनो, तुम्ही कुठं राहता आणि तुम्ही कायच केलं आहे आणि तुम्ही इच्छेत आहे काय, तुम्ही इच्छेत असून काय दिवे लावले. आपणही इच्छेत होतो, मी तर इथं नव्हती. 25 वर्ष लग्न झाल्यावर मी सासरी नांदत होती, तरीही मी इकडे शाखा काढल्या, तरी इथल्या लोकांच्या हातांना काम दिलं. यवतमाळ मध्ये माणूस गेल्यानंतरही त्याचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून स्वर्गालाच गेला. घनप्रयाग सारख्या कार्यक्रमाला कायम हातभार राहतो. डिग्रस मधल्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने आम्ही सहभागी राहिलो आहे. अनेक उपक्रम असतील मला सांगताना आठवणार नाही, कारण माणसाने कायम काम सत्पात्री केलं पाहिजे. या हाताने केलं तर त्या हाताला पत्ता लागू नये या हेतूने आजपर्यंत काम केलंय. त्याच्यामुळे हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही. तुम्हाला शब्द देते, ज्या पद्धतीने गोदावरी अर्बनचं काम आजपर्यंत केलं त्याच ताकदीने, त्याच शिस्तीने प्रत्येक घटकाचं काम तेव्हाच्या तेव्हा पूर्ण
होईल हा तुम्हा सगळ्यांना शब्द देते. कारण खासदार साहेबांच्या पद्धतीने आम्ही असं काम केलं. आमच्या प्रत्येक विधानसभेत आमचं एक कार्यालय ते सेंट्रलाइज केलं. वृद्ध कलावंताचं पत्र घ्यायला सुद्धा त्याला खासदारांपर्यंत यायचं काम पडू दिलं.